नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वीच्या गणितच्या पेपरच्या संदर्भात। बघा 10वीचा गणिताचा जो पेपर आहे, भाग 1 मध्ये गणिताचा पेपर असतो, भाग 2 मध्ये भूमिती असतं। तर या गणिताच्या पेपरच्या विषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। बघा दोन्ही विषय म्हणजेच भाग 1 आणि भाग 2 मिळून 95+ तुम्ही कसं मिळवू शकता त्याविषयीची सर्वात महत्त्वाचं गायडन्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। 5 मार्चची सर्वात महत्त्वाची अपडेट। बघा 5 मार्चला तुमचा पेपर होणार आहे गणिताचा, ठीक आहे। आता 100% तुम्हाला हेच प्रश्न येत असतात आणि गणिताचा जो पेपर आहे तो आलेला आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत। पूर्णच्या पूर्ण पेपर बघा, हा जो काही पेपर आहे हा पेपर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सॉल्व्ह करून दाखवणार आहे, सोल्युशन दाखवणार आहे मी तुम्हाला। पूर्णच्या पूर्ण सोल्युशन या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता राहणार नाही। जर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न आले किंवा या टाईपमधले प्रश्न आले तर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकतात। गणित अतिशय सोपा विषय झाला आता 10वीसाठी गणित म्हणजे विषय अतिशय सोपा झालेला आहे। फक्त तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी त्या ठिकाणी गुण घेऊ शकता। 40 पैकी 40 बघा, 40 पैकी 40 गुण तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। तर सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, पटापट एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। 10वी-12वीचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन, संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जात असतं। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या। तुमचे कोणी नातेवाईक असतील त्यांना पण तुम्ही पाठवू शकता। तर बघा आता 10वीच्या संदर्भातची जी काही महत्त्वाची माहिती ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। लगेच संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत। बघा ही 2024ची प्रश्नपत्रिका आहे। सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या बरं। सुरुवातीला सांगतोय 40 गुणांची तुमची पूर्णच्या पूर्ण एक्झाम होणार आहे। 40 गुणांसाठीचा तुमचा गणिताचा पेपर आहे। 2 तासांचा तुमच्याजवळ वेळ असेल आणि महत्त्वाचं म्हणजे ही प्रश्नपत्रिका 2024ची आहे। सर्वांनी लक्षात घ्या, हे प्रश्न तुम्हाला येतील असं नाही। हे 2024ची प्रश्नपत्रिका एक तुम्हाला पेपरचं सोल्युशन मी या ठिकाणी दाखवतोय बीजगणित या विषयाचं, ठीक आहे। बीजगणित भाग 1, ठीक आहे। आता आपण लगेच सुरुवात करूया। अशा पद्धतीची तुमची प्रश्नपत्रिका असते, तुम्हाला सूचना काही दिलेल्या असतात। सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजेच कॅल्क्युलेटर। प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात, या साईडला दिलेले बघा गुण दर्शवतात। अशा पद्धतीने या ठिकाणी आहे। आता आपण लगेच सुरुवात करूया। सुरुवातीला बघा पहिला प्रश्न आहे। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? पहिल्या प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। हे जे काही पर्याय दिलेले त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे, म्हणजेच रिकाम्या जागा आपण त्याला म्हणू शकतो। 4 गुणांसाठी 1 गुणांसाठी 1 रिकाम्या जागा। आता बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? kx² - 7x + 12 = 0। बघा kx चा वर्ग वजा 7x + 12 = 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे। तर k बरोबर किती असेल? आता k बरोबर किती? तर 1 असेल, ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही अभ्यास केलेला असतो त्या पद्धतीने सोडवायचं। वर्ग समीकरणे हे शिकलेलं आहात तुम्ही, त्यामधून तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी बरोबर येऊन जाईल। 1 गुण तुमचा झाला। आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे बघा, रिकामी जागा आहे। x + 2y = 4 चा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असताना x ची किंमत किती असेल? तर बघा x + 2y = 4 चा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असेल। 1 असताना x ची किंमत किती? तर x ची किंमत किती असेल सांगा बरं, कोणाला येत असेल तर? बघा x ची किंमत ही 2 असणार आहे, ठीक आहे। आता पुढे जाऊया आपण। दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे T7 = 4 व D = -4 आहे, तर A बरोबर किती असेल? तर बघा आता जर आपण ह्या ठिकाणी अंकगणितीय श्रेणी जी काय अंकगणितीय श्रेणी ही जर आपण सॉल्व्ह केली तर आपल्याला A बरोबर किती येईल? तर 28A बरोबर आपल्याला येणार आहे, बरोबर। आता पुढे जाऊया। बघा GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? आता डॅशमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी या चारही ऑप्शनपैकी जे काही बरोबर उत्तर आहे ते तुम्हाला सांगायचे आहे। आता तुम्ही पाहिलं असेल GSTIN नंबर जो असतो त्यामध्ये किती अंकाक्षर असतात? तर 15 अंकाक्षरे असतात, बरोबर। आता आपण ह्या ठिकाणी बघा 4 गुणांसाठीचे चारही प्रश्न मी तुम्हाला सोडवलेले आहेत। आता हेच प्रश्न तुम्हाला येतील का? नाही, ही 2024ला विचारलेले आहेत, पण अशाच पद्धतीने तुम्हाला 2025मध्ये वेगळ्या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत। आता आपण पुढे जाऊया। पुढे बघा B, खालील उपप्रश्न सोडवा। 1 गुणांसाठी 1 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, बरोबर। आता ह्या ठिकाणी काय दिलेलं बघा, जर 17x + 15y = 11 आणि 15x + 17y = 21 तर x - y ची किंमत काढा असं म्हटलेलं आहे। पहिलं समीकरण आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 17x + 15y = 11 आणि 15x + 17y = 21 हे दुसरं समीकरण आहे। आपण काय करायचं आहे बघा, पहिल्या समीकरणातनं दुसरं समीकरण मायनस करून टाकू, बरोबर। आता बघा या ठिकाणी 15x
प्लस 17y बरोबर 21. हे जर आपण मायनस केलं तर आपल्याला काय येतं आहे, 17मधून 15 गेले तर 2x येईल बरोबर. आता प्लस 15y आणि 17y मध्ये मायनस आपल्याला 2y येईल बरोबर. मध्ये प्लसचा 11 आणि मायनस प्लसचा 21 आहे, तर यामध्ये आपल्याला मायनसचा 10 येऊन जाईल. ठीक आहे. आता आपण हे जर सोडवलं तर आपल्याला काय येणार आहे, एक्स मायनस वायची किंमत सांगितली, एक्स मायनस वाय बरोबर मायनसचा 5 येऊन जाईल. मायनसचा 5 तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न काय, TN = 3n-2 या क्रमिकेचे पहिलं पद काढायचं. पहिलं पद सांगितलेलं आहे बरोबर. पहिलं पद काढायचं. आता कसं सोडवाल याला, बघा आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यानुसार आपण सोडवायचं आहे. पहिलं पद सांगितलेलं आहे. आता n म्हणजेच काय, ते आपल्याला पद काढायचं असतं. तर बघा आपण कसं सोडवू शकतो याला, 3 बघा ह्या ठिकाणी कसं सोडवायचं आहे, 3 बरोबर मध्ये 3 गुणाकारामध्ये 1 पहिलं पद आपल्याला काढायचं आहे मायनसचा 2 बरोबर. कसं होईल बघा, 3 आहे 1 3 म्हणजेच 3 - 2 बरोबर 1. ठीक आहे. हे झालं तुमचं उत्तर. आता आपण पुढे जाऊया. पुढचा बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे. 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे. जर दलालीचा दर 2% असेल तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा. आता आपल्याला एका शेअरच्या दलालीची रक्कम काढायची. आपल्याला ती रक्कम काढायची म्हणून आपण ती रक्कम x मानू. छेदामध्ये आपण 100 घेऊन टाकू आणि गुणाकारामध्ये बाजारभाव. बाजारभाव किती, 150 रुपये बरोबर. आपण जर हे सोडवलं तर आपल्याला किती रुपये किंमत मिळते, 3 रुपये. 3 रुपये आपल्याला ह्या ठिकाणी किंमत मिळते. आता आपण पुढे जाऊया. बघा चौथा प्रश्न आहे. ह्या ठिकाणी 1 गुणांसाठी 2, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश लिहा. नमुना अवकाश लिहायचा आहे. नमुना अवकाश बरोबर काय, तर बघा कसा येईल नमुना अवकाश, 23 डबल नाही करायचे ती संख्या, 23 झाला, 25 झाला बरोबर, 32 झाला, 35 झाला बरोबर, 52 झाला आणि 53 झाला. हा नमुना अवकाश असेल. याच्या व्यतिरिक्त काहीही नसणार आहे, कारण अंकांची पुनरावृत्ती नाही सांगितलेली त्यांनी. त्यामुळे 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश काय असेल, 23, 25, 32, 35, 52 आणि 53 हा नमुना अवकाश असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. हे 4 गुण आणि वरचे 4 गुण अशा 8 गुणांसाठीचं मी तुम्हाला सोडवलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न पण मी तुम्हाला म्हणजे सगळे प्रश्नपत्रिका मी सोडून दाखवतो. बघा खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहायच्या आहेत. कोणत्याही 2 4 गुणांसाठी, म्हणजेच प्रत्येक कृती 2 गुणांसाठी असणार आहे. ठीक आहे. आता बघा जर 0 आणि 2 ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता खाली आपल्याला कृती दिलेली. कृती कशा पद्धती, अतिशय सोपा हा बघा गणिताचा पेपर अतिशय सोपा आहे. फक्त तुम्ही अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला उत्तम येईल. बघा आपल्याला काय करायचं आहे, आता 0 आणि 2 ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे. आता आपल्याला माहिती आहे x बरोबर आपण 0च असेल आणि y बरोबर काय आहे तर 2 आहे. या किमती दिलेल्या समीकरणात ठेवून, दिलेल्या समीकरणामध्ये समीकरण काय दिलेलं आहे, 2x + 3y = k. तर 2 गुणाकारामध्ये x ची किंमत 0 अधिक 3 गुणाकारामध्ये 2 y ची किंमत 2 आहे बरोबर. y ची किंमत 2 आपण घेतली बरोबर k. आता बघा या ठिकाणी आपण 0 या संख्येशी कोणत्याही संख्येने गुणाकार केला तर 0च येत असतं बरोबर. 0 आला, 3 दुने 6 आला बरोबर k झाला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, k बरोबर काय असेल तर 0 गेला तर 6च असणार आहे k बरोबर. झालं तुमचं उत्तर फायनल. आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी 2 गुण तुमचे झाले. अतिशय सोपं आहे, म्हणजेच तुमचा वेळ खूप वाचतो. पुढे बघा जर 2 आणि 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर वर्गी समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता खालील कृती पूर्ण करायची बरोबर. तर समजा समजा अल्फा बरोबर 2 आणि बीटा बरोबर 5 ही वर्गीय समीकरणांची मुळे आहेत. तर मिळणारे वर्ग समीकरण कसं असेल बघा, x² मायनस कंसात a अल्फा प्लस बीटा कंस पूर्ण x अधिक अल्फा इंटू बीटा, म्हणजे अल्फा गुणाकारामध्ये बीटा बरोबर 0. ठीक आहे. आता वर्गीय समीकरण झालेलं आहे. आता याच्या किमती वगैरे आपण ठेवून टाकू. बघा आपल्याला काय दिलेली ह्या ठिकाणी, x² मायनस अल्फाची किंमत 2 घेतलेली, बीटाची किंमत किती आहे बघा ह्या ठिकाणी 5 आहे. ह्या ठिकाणी आपण या कंसात 5 घेऊ. x अधिक अल्फा गुणाकारामध्ये बीटात आपल्याला दिलेलं आहे, अल्फाची किंमत काय 2 गुणाकारामध्ये 5 बरोबर 0. ठीक आहे. आता बघा काय करायचं आपल्याला काय करायचं आहे, इथे 5 होता, इथे 5 होता, इथे 2 होता बरोबर. तर 5 अधिक 2 किती झाले, 7 झाले आणि 5 दुने 10 झाले. झालं तुमचं समीकरण सोडवलं.
सोडवलं हे पण 2 गुण तुमचे झालेले आहेत हक्काचे. ठीक आहे, अगोदरचं सोडवलं, हे पण सोडवलं, झालं. अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे. पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतात. पुढे बघा, हे पण तुम्हाला मी सोडवून दाखवू शकतो. तिसरं पण सांगितलेले तुम्हाला 2च आहे, पण तिसरं पण सोडून दाखवतो. 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना ए व बी संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. ठीक आहे, आता घटना ए काय, कमीत कमी एक छाप मिळवणे, आणि घटना बी काय, एकही छाप न मिळणे. कृती बघा, 2 नाणी एकाच वेळी फेकली असताना नमुना अवकाश यस आहे. तर बघा, नमुना अवकाश यस आहे. तर आता 2 नाणी एकाच वेळी फेकली असताना काय होऊ शकतं, एक तर ह्यामध्ये हेड मिळू शकतं किंवा टेल मिळू शकतं. टेल आहे, हेड आहे. एक तर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. ठीक आहे, हा झाला तुमचा. इथे बघा, या कंसात तुम्ही हे लिहायचे, या कंसात हे लिहायचे. ठीक आहे, आता घटना ये, कमीत कमी एक छाप मिळणे. कमीत कमी एक छाप मिळणे, छापा कशाला म्हणतो आपण, हेडला, बरोबर. तर कमीत कमी एक छाप मिळणे म्हणजेच काय आलं, हेडमध्ये कमीत कमी एक छाप आहे. टी येणार नाही, कारण त्यामध्ये एकही छापा नाही आहे, त्यामुळे टी येणार नाही आहे, बरोबर. आता आपण पुढे जाऊया. पुढे काय दिलेलं आहे, घटना बी एकही छाप न मिळणे. एकही छाप न मिळणे, कोणत्या याच्यात एकही छापा मिळत नाही. तर बघा, टेलमध्ये एकही छापा मिळत नाही. झालं तुमचं फायनल. हे पण 2 गुण तुमचे, म्हणजेच बघा, एक्स्ट्राचं मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पैकीच्या पैकी गणित हा विषय असा आहे, यामध्ये तुमचे मार्क्स कापले जात नाही. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जात असाल, बरोबर, सोडवत असाल, तर तुमचे मार्क्स कापले जात नाही. 40 पैकी 40 तुम्ही मिळवू शकतात. पैकीच्या पैकी गुण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. फक्त चांगला अभ्यास तुमचा असावा लागतो. आणि मी तुम्हाला सोडवून दाखवतो, 2024ची प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडवून दाखवतोय. कारण काय, की तुमचा चांगला सराव होईल. बघा, मी ही जी काही प्रश्नपत्रिका आहे, ही तुमचा पेपर होण्याच्या अगोदरच सांगतोय. म्हणजे जर तुम्ही समजा एक नजर जरी फिरवली त्या प्रश्नावरून, तरी देखील तुम्ही सोडवू शकतात. आता आपण पुढे जाऊया. बघा, पुढे गेल्यानंतर आपल्याला काय, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. आता हे जे काही उपप्रश्न सोडवायचे ते पण तुम्हाला सोडवता येईल. बघा, काय म्हटलेलं आहे, आयत ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून AX + BY = C या स्वरूपात एक सामायिक समीकरणे तयार करा. आता एक सामायिक समीकरणं तयार करायचे आहेत. कशा पद्धतीने सोडवायचे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे, त्यानुसार तुम्ही ते सोडवू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला एक सोल्युशन पण ह्या ठिकाणी दाखवू शकतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते त्या ठिकाणी समजून जाईल. बघा, एक अतिशय सोपा आहे. जर तुम्ही सोडवायला गेलात तर काही अवघड नाही. फक्त तुम्हाला त्याचा सराव जो आहे तो त्या ठिकाणी असावा लागतो. जर सराव असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. फक्त सराव तुम्हाला करावा लागतो, तरच तुम्ही ते त्या ठिकाणी सोडवू शकता. एवढं काही अवघड नाही त्यामध्ये, अतिशय सोप्या पद्धतीने. फक्त आपल्याला त्या ठिकाणी आपली जर प्रॅक्टिस असेल तर आपण ते सोडवू शकतो. ठीक आहे, आता बघा, आपण ह्या ठिकाणी सोडवून पाहू कशा पद्धतीने सोडवलं जातं ते. जर आपण ह्या ठिकाणी बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, AX + BY = C या स्वरूपात एक सामायिक समीकरण तयार करणं, असं त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर. तर आपण घेऊया 2x बरोबर अधिक y अधिक 8 बरोबर 4x - y, बरोबर आहे, 4x - y. ठीक आहे, आता आपण करूया, याला सोडूया परत. बघा, 2x बघा, 2x अधिक y अधिक 8 बरोबर मध्ये 4x - y. या ठिकाणी काय होईल, 2x - 4x अधिक y + y बरोबर -8 होऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर आपण जर पुढे गेलो, -2x + 2y बरोबर -8 होऊन जाईल. आता आपण इथे -x + y बरोबर -4 होऊन जाईल. कसं होऊन जाईल तुम्हाला माहिती आहे, 8ला जर 2ने भागलं तर 4 होऊन जाईल. ठीक आहे, आणि पुढे जर आपण गेलो, x - y बरोबर 4 होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं. तर हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. आता बघा, खालील वर्ग समीकरणाची अवयव पद्धतीने सोडवा. वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं. बघा, खालील जे काही वर्ग समीकरण आहे ते तुम्हाला अवयव पद्धतीने सोडवायचं. आता कशा पद्धतीने सोडवायचं आहे बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय, x² अधिक x - 20 बरोबर 0 बरोबर 0. ठीक आहे, आता आपल्याला 20चे असे अवयव पाडायचे आहेत की त्याचे अवयव जे आहेत त्या ठिकाणी पाडले पाहिजे आणि त्यांचा गुणाकार पण आला पाहिजे. बघा, आता कशा पद्धतीने आपण ते पाडू शकतो, x² अधिक 4×25 होतं, बरोबर, 4×25, मग 5x - 4x - 20 बरोबर 0.
अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी करायचे आणि त्यामध्ये आपण जर याची उकल वगैरे केली तर बघा x बरोबर -5 येईल किंवा x बरोबर 4 येईल. अशा पद्धतीने 4 × 5 = 20 होतं आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा खालील अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद काढायचं आहे. 19वे पद अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद काढायचं. कशा पद्धतीने काढायचं आहे तुम्हाला सगळं काही माहिती आहे, फॉर्म्युला वगैरे माहिती आहे. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी सांगतोय. TN बरोबर A प्लस कंसात N - 1D हा फॉर्म्युला माहिती आहे, सर्वांना लक्षात असेल, शिकवलं असेल तुम्हाला. त्या पद्धतीने 19वे पद आपल्याला काढायचं आहे म्हणून 19 बरोबरमध्ये. ठीक आहे. आता आपण ह्या ठिकाणी सुरुवातीचं पद घेतलं 7, त्यानंतर N - 1 19वे पद काढायचं आहे. N - 1 म्हणजे 18 झाला आणि इकडे आपण गुणाकारामध्ये 6 घेतला. आता आपण पुढे जर गेलो तर बघा बरोबरमध्ये 7 आणि 18 × 6 याचा आपल्याला 108 येईल. इथे प्लसचं चिन्ह आहे आणि आपण जर इथून गेलो तर बघा आपल्याला काय मिळते, बरोबरमध्ये 115 या ठिकाणी आपल्याला 19वे पद मिळून जाणार आहे. ठीक आहे. 19वे पद आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. पुढे बघा योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा. आता याची संभाव्यता काढायची आहे, हे तुम्हाला जमेल. बघा मी तुम्हाला 2 ह्या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत. किती सांगितले होते ह्या ठिकाणी? 3 सांगितले होते का? खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. अच्छा 1 2 3 झालेले आहेत आपले. आपण ह्या ठिकाणी हा 4था सोडू. ठीक आहे. कोणतेही 4 तुम्ही सोडू शकता, पण आपण ह्या ठिकाणी हा 4था सोडू. तुम्ही हाही सोडू शकता जर चांगला अभ्यास केला असेल तर. आपण ह्या ठिकाणी हा सोडवून टाकू. ठीक आहे. आता बघा काय दिलेलं आहे आपल्याला. खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे. त्यावरून वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा. वितरण सारणी तयार करायची. आता वितरण सारणी कशी तयार करायची तुम्हाला माहिती आहे. बघा वारंवारता वितरण. ठीक आहे. यामध्ये कसं करायचं आपल्याला, पहिल्यामध्ये 150, नंतर पुढे आपण गेलो 150 प्लस 500 बरोबर 650. ठीक आहे. हे बघा 150 प्लस 500 बरोबर 650. नंतर अशा पद्धतीने आता बघा 650 प्लस 300 950 आणि 950 प्लस 50 बरोबर 50. अशा पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी सोडवायचे. ही वारंवारता वितरण तयार करायचे आणि तुमचे पैकीचे पैकी गुण झालेले आहेत. आता आपण पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा. ही पण कृती स्वरूपात तुम्हाला सोडवायची. खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. कोणतीही एक कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. बरोबर. आता 3 गुणांसाठी एक कृती तुम्हाला करायची आहे. बघा खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनामध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा. बहुलक काढण्याची कृती करायची आहे. बहुलक कसा काढायचा आहे तुम्ही शिकलेला असाल. कृती दिलेली आहे तुम्हाला. त्यानुसार आपण जर गेलो तर आपल्याला काय पाहायला मिळते, दिलेल्या सारणीवरून बहुलकीय वर्ग बरोबर काय 3.5 - 6.5. बघा या ठिकाणी दिलेलं आहे 3.5 - 6.5 बरोबर आलं ते 3.5 - 6.5. बहुलक काढायचं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. बरोबर. L अधिक F1 - F0 डिवायडेड बाय 2F1 - F0 - F2 अशा पद्धतीने. आता आपण पुढे जाऊया. बघा बहुलक बरोबर आपल्याला दिलेलं आहे. ह्या ठिकाणी सगळं काही त्यांनी दिलेलं आहे. गुणाकारामध्ये ह्या ठिकाणी 3 येऊन जाईल. बघा आपण जर गुणाकार केला तर 4 × 2 = 8 80 मायनसमध्ये मायनस प्लस होऊन जाईल 60 होऊन जाईल आणि 40 - 33 7 होऊन जाईल. बरोबर. या ठिकाणी सगळं काही त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे. फक्त तुम्हाला आता बहुलक काढायचं. बघा बहुलक काढत असताना काय करायचं आहे, आपण जर हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर काय येऊन जातं आहे 4.55 हे आपलं उत्तर येऊन जातं आहे. वाहनात भरलेल्या पेट्रोलचा आकारमानाचा बहुलक काय असेल तर 4.55 आहे. बरोबर. झालं तुमचे 3 गुण. अतिशय सोपं आहे. अतिशय सोपं. या ठिकाणी 3 गुण तुमचे झाले आहेत. पैकीच्या पैकी गुण तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी दुसरा दिलेला आहे. जर आपण ह्या ठिकाणी ह्या प्रश्नाकडे गेलो तर बघा खेळण्यातील एका
रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 2360 आहे. 2360 रुपये आहे, म्हणजेच 2360 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. करपात्र किंमत काढायची. आता आपण जर पाहिलं तर GST बरोबर 18/100 गुणाकारामध्ये x आहे. खेळण्यातील कारची विक्री किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक GST सूत्र बरोबर. तर आता आपण काय करूया, 2360 बघा काय म्हटलेलं आहे 2360. आता करपात्र किंमत 2360 बरोबर करपात्र किंमत आपण x मानूया बरोबर. करपात्र किंमत काय आहे, कारची करपात्र किंमत x रुपये आहे. x आपण मानली. इथे बघा x प्लसमध्ये आपण GST बरोबर काय 18/100 गुणाकारामध्ये x सॉल्व झाले या ठिकाणी. आता पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर कसं आहे बघा, पुढे गेल्यानंतर काय होईल तर आपल्याला माहिती आहे आता 2360 बरोबर 118/100 गुणाकारामध्ये x बरोबर. इथे असं होईल. त्यानंतर पुढे आपण गेलो तर आता ह्या ठिकाणी कसं होईल बघा, 100 हा गुणाकारामध्ये छेदामध्ये भागाकारामध्ये इकडे जाताना तो गुणाकारामध्ये होईल. हे सगळं आपण सोडवून घेतलं तर अशा पद्धतीने ते सोडवता येईल. 2360 गुणाकारामध्ये 100 बरोबर 118 गुणाकारामध्ये x. आता बरोबर म्हणून x आपल्याला काढायचं आहे, म्हणून तो x इकडे येऊन जाईल आणि हा 118 जो आहे गुणाकाराचा तो भागाकारात जाईल. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर आपण सोडवलं की आपल्याला उत्तर जी एक्सची जी काही किंमत आहे ती मिळून जाईल. एक्सची किंमत काय येईल आपल्याला, हे जर आपण सोडवलं तर आपल्याला 2000 रुपये किंमत येऊन जाईल बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. करपात्र किंमत किती, कारची करपात्र किंमत 2000 रुपये असणार आहे. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे 6 गुणांसाठी, म्हणजेच प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी. सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा. वर्ग समीकरण आहे ते सोडवायचे. कशा पद्धतीने सोडवायचे सूत्र आपल्याला माहिती आहे बघा. कशा पद्धतीने मानायचं आपल्याला, a बरोबर 3, b बरोबर -1, काहीच नाही म्हणून -1 आपण त्या ठिकाणी मानून घेऊ. c बरोबर -10 दिलेलं आहे आपल्याला. आता यामध्ये आपल्याला सूत्र माहिती आहे, बीचा वर्ग वजा 4ac अशा पद्धतीने सूत्र आहे. मग आपण त्या ठिकाणी किमती टाकायच्या आहे. किमती आपल्याला माहिती आहे काय, बीची किंमत काय, बीची किंमत आपण मानलेली आहे -1 त्याचा वर्ग मायनस जसंच तसा 4, एची किंमत काय, याची किंमत 3 गुणाकारामध्ये सीची किंमत -10 आणि ते कंस पूर्ण होईल. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने ते जर आपण पूर्ण सॉल्व केलं तर 1 अधिक 120 येईल आणि 120 अधिक 1 असा 121 येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा. सूत्र माहिती आहे सर्वांना, बीचा वर्ग -4ac या सूत्राचा उपयोग करून आपण ते सोडवायचं आहे. आता बघा, ए काय तर A3 आहे, बी दिलेला नाही तर -1 आपण मानू, सी दिलेला आहे -10. त्यानुसार आपण हे सूत्र मांडून या ठिकाणी अशा पद्धतीने किंमत सोडवायची आणि तुम्हाला 3 गुण मिळून जातील. आता आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिलेलं बघा, या ठिकाणी खालील एक सामायिक समीकरणे क्रोमरच्या पद्धतीने सोडवा. आता क्रोमरची पद्धत तुम्ही शिकला असाल. क्रोमरच्या पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी सोडवायचे. तर बघा कशा पद्धतीने, क्रेमरच्या पद्धतीने हे सोडवायचे. 3x - 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5 आहे. हे समीकरण सोडवत असताना आपण कसं सोडवू शकतो, d बरोबर 3 - 4 बघा, 3 - 4 नंतर 4 आणि 3 बरोबर. हे झालं आपली मांडणी. आता याला सोडवत असताना इकडं नाही लिहिता इकडे लिहितोय बरोबर. 9 अधिक 16 बरोबर 25. आता कसं होईल, कसं लिहिलं हे बघा, 3 त्रिक 9 -4 चोक 16 मायनस प्लसचा 16 आणि 25 झालं. आता आपण पुढे जाऊया. बघा दुसरं आपण पुन्हा एकदा सोडवूया. या ठिकाणी दुसरं पण आपल्याला सोडवता येते. डी बरोबर 10 5 - 4 3 याला आपण सोडवल्यानंतर कसं होईल ते बघा, 30 अधिक 20 बरोबर 50. अशा पद्धतीने कसं होईल बघा, 10 त्रिक 30 झाले, 5 चोक 20 झाले, मायनसचा प्लस झाला आणि 50 झाले. अशा पद्धतीने. त्यानंतर तिसरं आपण पुन्हा एक पुढचं सोडू. बघा तिसरं क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं म्हणून 2 झाले ते आता तिसरं
बघा तिसरं कशा पद्धतीने सोडवायचं आहे. 3 या ठिकाणी 10 जाईल. 3 या ठिकाणी 10 गेला बरोबर. आता पुढे हा 4 आणि हा 5, 4 आणि 5 राहिला आहे बरोबर. आता या ठिकाणी हे गेल्यानंतर कसं सोडवेल ते बघा. 5 त्रिक 15, मायनसचा मायनस राहिला आणि 10 चोक 40 बरोबर. आता यामध्ये 40मधून 15 गेले तर आपल्याला मायनसचा 25 येऊन जाईल. अशा पद्धतीने हे सोडवायचे. 1 2 3 ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. आता पुढे बघा. पुढे आपल्याला पुन्हा एकदा तोच प्रश्न दिलेला आहे जो आपण मागे सोडवलेला होता. त्याच टाईपचा आहे तो, फक्त एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याला दिलेला आहे. 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला. तर एकूण गुंतवणूक किती, मिळालेला लाभांश किती, गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. तर आता आपण कसं सोडवायचं आहे बघा. आपल्याला दिलेले काय, 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. तर आपल्याला माहिती आहे 50 शेअर्स आहेत बघा. 50 शेअर्स आहेत. गुणाकारामध्ये किती रुपये बाजारभावाने विकत घेतले, तर 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. यांचा गुणाकार केला तर 1250 येऊन जाईल. पुढे बघा. एकूण गुंतवणूक किती, तर 1250 रुपये गुंतवणूक आहे. आता मिळालेला लाभांश किती, आता लाभांश किती दिलेला आहे 30% आणि शेअर्सची किंमत किती आहे त्यानुसार जर आपण गेलो तर बघा 50 गुणाकारामध्ये 3 बरोबर 150 रुपये. मिळालेला लाभांश 150 रुपये. त्यानंतर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर जर तुम्ही या पद्धतीने काढला तर तो एक 12% येईल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. एक नाणे व एक फासा फेकला असता खालील जे काही घटना आहे त्या घटनांची संभाव्यता काढायची आहे. आता कशा पद्धतीने काढता येईल हे पण तुम्हाला अतिशय सोपं आहे. यामध्ये कुठल्या अवघड नाही आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता बरोबर आहे. अतिशय सोपं आहे. यामध्ये पण काही अवघड नाही. बघा आता नाण्याची संभाव्यता आपण या ठिकाणी काढूया. यस H1 H2 H3 H4 H5 H6 T1 T2 T3 T4 T5 T6 बरोबर. आता या ठिकाणी अशा पद्धतीने आता याला सोडवायचं कसं बघा. 3/12 बरोबर 1/4 होऊन जाईल. आता यालाच आपण सोडवत असताना अशा पद्धतीने आपल्याला मिळते. आता बघा छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे. बी घटना बी काय काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे. तर बघा जर आपण ह्या ठिकाणी गेलो तर त्याच पद्धतीने आपल्याला ते सोडवता येईल आणि त्याच पद्धतीने आपल्याला लिहिता येईल 3/12 आणि 1/4 मध्ये. ठीक आहे. आता हे झालं आपल्या ह्या ठिकाणी. आता पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. एक टाकी 2 नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आता आपण ह्या ठिकाणी सोडवत असताना पहिल्यामध्ये बघा मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात लहान नळाला आणि एक टाकी 2 नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. तर जर आपण पाहिलं तर बघा मोठ्या नळाला टाकी भरण्यास ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. तर बघा मोठ्या नळाला टाकी भरण्यास 10 तास वेळ लागतो. 10 तास वेळ लागतो आणि लहान नळाला टाकी भरण्यास 5 तास वेळ लागतो. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ते सोडवू शकता बरोबर. आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा. एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिलेली आहे. या सारणीवरून आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढा. वारंवारता बहुभुज तुम्हाला काढता येतो सर्वांना. आता पहा
आपण पाहूया कशा पद्धतीने. वर्गचिन्ह या ठिकाणी आपण जर गेलो 10, 30, 50, 70 बघा 10, 30, 50, 70, 90, 110 अशा पद्धतीने. आता बघा आपण ह्या ठिकाणी जर गेलो तर कसं येईल, निकाल किती टक्केमध्ये आणि विद्यार्थ्यांची संख्या. आता यालाच आपण सोडवत असताना 30-25 होऊन जाईल. हेच आपण जर सोडवलं तर 50-65 होऊन जाईल. हेच आपण सोडवलं तर 70-80 होऊन जाईल. हेच आपण सोडवलं तर 90-15 होऊन जाईल आणि 110 0 होऊन जाईल. 110 0 अशा पद्धतीने हे सोडवलं जाईल. ठीक आहे. आता पुढे पहा बघा. कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये, तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती. आता हे काढत असताना यामध्ये काही सूत्र आपल्याला वापरावं लागेल आणि त्यानुसार तुम्ही ते काढू शकता. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे पण तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सूत्राच्या पद्धतीने काढू शकता. आपण बघा एका महिला बचत गटात पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये म्हणजे दिवसाला 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये, तिसऱ्या दिवशी 60 रुपये, प्रत्येक दिवशी हे पैसे वाढत आहेत 20-20 रुपयाने. अशा प्रकारे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती होईल. तर बघा आता जर आपण पाहिलं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी डबल, तिसऱ्या दिवशी ट्रिपल, चौथ्या दिवशी 4 पट, पाचव्या दिवशी 5 पट, 6व्या दिवशी 6 पट अशा पद्धतीने हे पैसे वाढत आहेत. तर त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते जवळपास उत्तर जे आहे ते उत्तर कशा पद्धतीने येईल. बघा एक मी तुम्हाला सोडून देतो. या ठिकाणी सॉल्व करण्यापेक्षा सरळ उत्तर सांगतो. उत्तर काय असू शकतं तर बघा उत्तर हे 8,700 रुपये असू शकतं. कारण पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये, तिसऱ्या दिवशी 60 रुपये, चौथ्या दिवशी जर आपण ह्या ठिकाणी गेलो तर चौथ्या दिवशी 80 रुपये, पाचव्या दिवशी 100 रुपये अशा पद्धतीने. म्हणजे पाचव्या दिवशी 100 रुपये आणि प्रत्येक दिवशी ते वाढतच जाणार आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर 8,700 रुपये ह्या ठिकाणी येऊ शकतं. आता आपण पुढे बघा. पुढचं पण महत्त्वाचं आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे 3 गुणांसाठी. हा पण शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळांवर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढील प्रश्न अशा पद्धतीने दिलेले आहेत. काय म्हटलेलं, कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न 5 मध्ये कोणताही एक सोडवायचा आहे. प्रश्न काय, क्रिकेट 160 डिग्री, कबड्डी 55 डिग्री, फुटबॉल 45 डिग्री आणि हॉकी 100 डिग्री. आता खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली. तर बघा जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये. फुटबॉल कुठे आहे, फुटबॉल 45 डिग्री 9,000 रुपये. खेळावर एकूण किती रक्कम खर्च केलेली आहे. तर आता हे सोडवत असताना आपण बघा सगळं काही जर त्या ठिकाणी पाहिलं, फुटबॉलवर एकूण 45 डिग्री बरोबर 9,000 रुपये, 9,000 रुपये. तर खेळावर एकूण किती रक्कम खर्च केलेली आहे ते ह्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपण जर हे सोडवलं तर आपल्याला हे बघा सोप्या पद्धतीने सोडवता येईल. 45 बरोबर 9,000 रुपये. बघा 45 बरोबर 9,000 रुपये तर 100 बरोबर किती असेल अशा पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकता. म्हणजेच यामध्ये जर आपण हे सोल्युशन जर केलं या ठिकाणी अशा पद्धतीने जर सोडवलं तर आपल्याला खेळावर एकूण किती रक्कम खर्च केलेली आहे तर ती येऊन जाईल 72,000 रुपये. आणि क्रिकेटवर किती खर्च केली तर क्रिकेटवर किती खर्च केली, क्रिकेट 160 आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर बघा क्रिकेटवर खर्च झालेली रक्कम ही 30,000 रुपये येऊन जाईल. 30,000 रुपये येऊन जाईल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा x + y = 4, x + y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
रेषेने एक्स व वाय अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाचा बाजूवरून प्रकार लिहा, त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता हा लिहिण्यापेक्षा बघा हा तुम्हाला सोडवलेला आहे, अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही सोडवल्यानुसार फक्त मी जे काही तुम्हाला आता हे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं नाही. एक तुम्ही स्टेप बाय स्टेप पण त्या ठिकाणी दाखवू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. पैकीच्या पैकीच मिळतात. गणित हा विषय असा आहे की ज्यामध्ये तुमचे स्टेप बाय स्टेप असेल ना तर कुठलेही मार्क्स त्या ठिकाणी कापले जात नाही. बघा इतर जे काही विषय असतात जसं हिंदी असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, त्यामध्ये तुमचं अक्षर काही मॅटर करतं, तुमचं लेखन नियमानुसार तुम्ही किती लिहिता ते मॅटर करतं. पण या विषयात तसं काही नसतं. तुमचं स्टेप बाय स्टेप असेल, उत्तर आलेलं असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. आणि हे आता कृतीवर झाले, कृतीच्या आधारे झाल्यामुळे तुम्हाला अतिशय सोप्याने पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी कुठली अडचण तुम्हाला आता राहिलेली नाही. तर संपूर्णच्या संपूर्ण पेपर मी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे चांगल्या पद्धतीने. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. पुन्हा एकदा सांगतो, हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला येईल असं नाही आहे. ही 2024ची प्रश्नपत्रिका आहे, पण प्रश्न अशाच पद्धतीचे तुम्हाला असतात. सिलेबसच्या बाहेरील तुम्हाला प्रश्न असणार नाही. तुम्ही जे काही शिकला आहे त्यामधलाच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे अशाच पद्धतीने ते प्रश्न असणार आहेत. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.